जय भीम जय भीम सर्वांना. आपण निघालो पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मानवंदना द्यायला आणि आपण पोचलो आहोत कॅम्पामध्ये, म्हणजे MG रोडच्या खूप छान अशी मूर्ती आंबेडकरांची आमच्या आजोबांची खूप छान त्या जागेचं सजावट, विद्युत रोषणाई म्हणा, फुलं म्हणा, लोकांची गर्दी, लाईट, खूप छान असं डेकोरेट करण्यात आलंय. आंबेडकरांची 135वी जयंती अख्ख्या पुण्यातच नव्हे तर पूर्ण जगात गाजा वाजा धुमराव एकच राजा अशा जल्लोषात त्यांचं जयंती साजरी होती. आणि हे दृश्य आहे MG रोड कॅम्प पुणे. तर आपण थोड्याच वेळात पुणे स्टेशनला निघणार आहोत दर्शनासाठी. चला. निघाली गाडी, पुन्हा कधी पोहोचतोय असं झालं. ट्रॅफिक आहे आणि डान्स छान असा ताल धरला. सुरुवात झाली आणि पुणे स्टेशनच्या एरियात आहोत. पण तिथे जाण्यासाठी खूप ट्राफिक आहे. पोलीस प्रशासन समजून घेते, आपण पण त्यांना समजून घ्यायला आणि डान्स संपला. आता चला 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 उशीर झालाय. चला चालत जायचंय, तिथपर्यंत पोहोचायचंय. हा हे बघा आमची धर्मपत्नी तुरु 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 उशीर झालाय चला 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 उशीर झालाय चला 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 असं म्हणत पुढं 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 कशी चालती या बरोबर, कशी चालती या बरोबर. अरे मला पण जयंतीला येऊन द्या, मला ती जयंतीला येऊन द्या की र, बाबांचं दर्शन घेऊन द्या की. आणि थोडं स्लो थोडं फास्ट गर्दी आहे. काही लोक येतात, काही लोक जातात. 13 तारखेची रात्र रात्री 12-12:30चा वेळ आहे आणि निळा झेंडा दिसतोय. आणि आमच्या मिसेसने तो झेंड्याला पाहिले आणि झेंड्याला धरलेलं आहे. त्याला म्हणता चान्स पे डान्स. चान्स मारलेला आहे. त्या ताई झेंडा घेऊन आंबेडकरांच्या दर्शनासाठी, त्यांच्या जन्म सोहळ्यासाठी सज्ज. आणि अरे वा वा वा, ते तर माझे फॅन्स म्हणले, मला ओळखलं त्यांनी. खूप छान डान्स करता, खूप कॉमेडी करता असं ते मला बोलले. खूप छान वाटलं आणि आम्ही कमेंट पण करतो. छान, खूप आनंद वाटला. त्यांनी त्यांच्या मुलीला, त्या दिदीला भेटवलं. खूप छान वाटलं. सर्वांसंग सेल्फी झाले, फोटो झाले, परत एकमेकांना जय भीम झाला. आंबेडकरांच्या जन्माचा हा आनंद सोहळा सर्वांनी एकत्र मिळून केला. खूप बरं वाटलं. लोक भेटतात, छान वाटतंय. आणि आपण आता 5च मिनिटात 4 सेकंदची आपण वा 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 गजरा दिसला आणि गजरा लावायचा प्रयत्न मी बोललो की लावू काय नाही, गर्दी आहे, माझं मीच लावणार. ठीक आहे बाबा, बायकांच्या पुढे कुठे जातोय. गजरा टाकतोय का नाही, एकदा लावून झाला. छान या
हा चला पुढे जाऊया. मस्त द लेजंड ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खूप छान अशा पोजमध्ये असे बरेच पोस्टर आहेत, बघून हे झालं. आणि हे दिसतंय आम्हाला पुणे स्टेशनच्या पुतळ्याच्या समोरचं गेट. खूप छान असं निळं पांढरं असं एकदम समुद्र, आणि त्या समुद्रामध्ये गर्दी, आणि त्या गर्दीतून काढत काढत आम्ही दोघं त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. पण गर्दी ठीक आहे. सगळं एकच आणि याला आहे ना अजून कलाकार खूप छान वाटलं. कलाकार खूप छान वाटलं. ऑक्सिजन लावलं पोचलो आणि तिथं पाहिलं मी की खूप छान असं स्प्रे, पाण्याचं स्प्रे असं स्प्रे होते, फॅन्स होते, गार वातावरण खूप छान. कॉर्पोरेशन मंडळामध्ये खूप छान केलं आणि माझं एकदाच लांबून का होईना माझं दर्शन झालं. आणि तिथं थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या कामासाठी आपल्याला ह्या पृथ्वीवर ताट मानेनं आणि ताट कॉलरने थांबवलं आणि मी दर्शन घेऊन बाहेर आलो. तर घरी जाण्यासाठी हार दिसले आणि फॅन्स भेटले, फॅन्स मित्र सगळे भेटतात. आणि थोडंसं डान्स फिरकलो, पारंपरिक ढोलबाजावर नाचलो. त्यानंतर परत पुढं गेलो आणि तिथं एक सीन असा बघितला मी शपथ की अजितदादा पवार यांच्या फोटोचं दर्शन झालं. ती जी गाडी बनवून आणली बारामतीचे कांबळे साहेब आहे, अजित पवारांचा फोटोवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी ते येतात. पण यावेळेस अजितदादांचा फोटो त्यांनी ते लावून आला, जरा मनाला टच झालं, बोललो, छान वाटलं. थोडंसं दुःखाच्या गोष्टी झाल्या. आणि इथे पुढं बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या गाडीत फिरत होते ती गाडी त्याला स्पर्श केला, बरं वाटलं. आणि परत एकदा मित्रपरिवार, फॅन्स, फॅमिली सगळे मला भेटतात, ते माझं कौतुक करतात. हे फक्त मित्रांनो तुमच्यामुळं, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर ह्यांच्या आशीर्वादाने आणि मित्रपरिवाराच्या आणि सर्व गुरुजन वर्गांच्या आशीर्वादाने मला काहीतरी करण्याची संधी मिळते. आणि मी अशी संधी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे कमेंट करत राहा. आणि आता आपण आले हार घ्यायला, हा घेऊ तो घेऊ, तो घेऊ तर हा घेऊ. शेवटी घेतला हार, त्यांनी सांगितलं हातात दिला आणि किती झाले म्हणून विचारलं आणि त्यांना ते पैसे पे केले. आणि सुट्टे फुलं मी त्यांना मागितले आणि त्यांनी सांगितलं की या हातानेच. मग मला संधी भेटली, मी सोडणार कशी. आणि मग मी घेतली फुलं, थोडीशी जास्तच घेतली, कारण की मला पण पूजा करायची घरी जाऊन. परत सकाळी उठून परत पूजा आहे, परत बुद्धविहारला जायचंय दिवसभराचा. आता घरी निघण्याच्या पण पुढं बघा पांढरं शुभ्र शांतीचं प्रतीक गौतम बुद्धांची 15 ते 20 फुटाची मूर्ती, त्याच्यासमोर बाबासाहेब आंबेडकरची मूर्ती बसते. त्याचं दर्शन ते घेतलं. आणि मग आता पूर्ण बॉडी गरम झाली, थंड तर केलीच पाहिजे. त्या दिदीला सांगितलं 2 रोज म्हणजे गुलाब कुल्फी आणि एक थंड पाण्याची बाटली द्या, कारण की थकलो पण होतो, मजा पण येत होती. म्हणलं टेम्परेचरमध्ये यायचं. मस्त पाण्याची बाटली घेतली, मिसेसला एक कुल्फी दिली, मी एक घेतली आणि पुढचा प्रवास. मग बघतोय तर काय, आमच्या समोर साक्षात आमचे जिवलग मित्र चंद्रकांत शिंदे साहेब, परत आमची वहिनी साहेब,
परत आमचे दुसरे मित्र राहुल लंकेश, असे सगळेच त्या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही भेटलो. आम्ही फुरसुंगी भेकराईमधनं निघालो होतो बाहेर. त्याच्यानंतर आम्ही इकडं तिकडं झालो आणि परत एकत्र आलो. आता जाताना आम्ही सर्वजण संघ घरी जाणार आहोत आणि तिथे एक मस्त फोटो, एक आठवण 13 तारखेची. आणि जाता जाता पुन्हा एकदा आमच्या मिसेसनी एक टिपलेला हा व्हिडिओ, सगळे गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक चित्र रेखाटून आम्ही घेतलं आणि एक मूर्ती मला आवडली. बघूया कशी काय पट करणं पाहिली, छान वाटली. त्याच्यानंतर बघ बाबासाहेबांची मूर्ती बघितली, ती पण छान वाटली. आपल्या घरात असल्यामुळं परत काही जे नाही. आणि मग चला निघायच्या तयारीत आणि आम्ही निघालो आपल्या घरी. जय भीम.